नमस्कार, मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर. नमस्ते विद्यार्थी मित्रो. आज आपण दैनंदिन जीवन आणि विज्ञान या मालिकेमधील प्रश्न सरडा आपले रंग का बदलतो. तर दैनंदिन जीवन आणि विज्ञान या मालिकेतील जो प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजेच सरडा आपले रंग का बदलतो. तर विद्यार्थी मित्रो, आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्या घराजवळ बाग असेल किंवा इतर झाडं असतील, त्या झाडावर आपण सरडा पाहतो. तर विद्यार्थी मित्रो, हा सरडा आपण पाहिला असेल तर सरडा नेहमी झाडावर असताना तो आपला रंग हा हिरवा असतो झाडावर असताना तो, आणि फांदीवर, झाडाच्या फांदीवर तो चढला असता आपल्याला हिरव्या रंगाचा दिसतो. परंतु थोड्या वेळानं जर पाहिलं किंवा त्याची हालचाल करताना पाहिलं तर तो रंग बदलतो. असं का होतं? तर फांदीवर करड्या रंगाचा कधी कधी दिसतो, तो हिरवा दिसतो. मग तो रंग कसा व का बदलतो याची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, सरडा म्हणजेच रंग का बदलतो आपण पाहत आहोत. तर आपल्या सर्वांची त्वचा ही पेशींची बनलेली आहे, म्हणजेच कातडी ही पेशीची बनलेली आहे, आणि त्या त्वचेखाली मेलॅनिन नावाचं रंगद्रव्य असतं. ते ज्या रंगाचे असेल त्या रंगाची त्वचा आपल्याला प्राप्त होते. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला माहीत आहे आपल्या सर्वांची त्वचा म्हणजेच कातडी ही मेलॅनिन नावाच्या रंगद्रव्यानं तयार झालेली आहे, आणि ते ज्या रंगाचं असेल त्या रंगाची त्वचा आपल्याला प्राप्त होते. सरड्यामध्येही या पेशी 3 थरामध्ये असतात. सर्वात बाहेरचा थर हा पिवळ्या रंगाचा व लाल रंगाचा असतो. तर दुसरा थर हा स्फटिकासारख्या पेशींचा असतो. हे स्फटिक पांढरा व निळा रंग परावर्तित करतात, म्हणजेच पुन्हा बाहेर फेकतात. तर विद्यार्थी मित्रो, सरड्यामध्ये या पेशी 3 थरामध्ये असतात. सर्वात बाहेरचा थर हा पिवळा किंवा लाल रंगाचा असतो, तर दुसरा स्तर हा स्फटिकासारख्या पेशींचा असतो. हे स्फटिक पांढरा निळा रंग परावर्तित करतात, म्हणजेच पुन्हा बाहेर फेकतात. सर्वात आतील थर हा काळसर पेशीचा असून त्याला मेलॅनिन असं म्हटलं जातं. या पेशी इतर 2 थरातील पेशींना जोडलेले असतात व त्यामुळंच सरड्याचे रंग हे बदलतात. सरडा जेव्हा शांत असतो तेव्हा मेलॅनिन पेशीचा रंग 3ऱ्या थरात असतो. त्यावेळी सरडा हा पिवळसर दिसतो. पण तो जेव्हा उत्तेजित होतो तेव्हा काळ्या पेशीचा रंग 3ऱ्या थरातून 2ऱ्या थरात येतो, म्हणून बाहेरून येणारा प्रकाश परावर्तित होत नाही, त्यामुळे तो निळसर पिवळा दिसतो. तो संरक्षणासाठी खूपच उत्तेजित झाला तर काळ्या पेशीचा रंग सर्वात वरच्या पेशीमध्ये येतो आणि सरडा तपकिरी रंगाचा दिसतो. त्याच्या रंगबदलाच्या गुणधर्मानुसार तो स्वतःचे शत्रूपासून संरक्षण करू शकतो, कारण तो वातावरणाचा रंग हा परिधान करतो. तर विद्यार्थी मित्रो, सरडा रंग का बदलतो? तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला माहीत आहे की सरडा कधीकधी झाडावर असताना हिरवा रंग असतो, त्याचबरोबर करड्या रंगाचा दिसतो. असं का होतं? रंग का बदलतो? तर आपल्याला माहीत आहे सर्व सजीव म्हणजेच प्राण्यांची त्वचा ही मेलॅनिन रंगद्रव्याच्या थरानं बनलेली आहे. ज्या रंगाचं रंगद्रव्य मेलॅनिन असेल त्या रंगाची त्वचाही त्याला प्राप्त होत असते. तर सरड्यामध्ये सुद्धा हे मेलॅनिन म्हणजेच रंगद्रव्य असतं.
हे त्वचेखाली असतं. तर सरड्यामध्ये सुद्धा या म्हणजेच पेशी या 3 थरामध्ये असतात. सर्वात बाहेरचा थर हा पिवळ्या व लाल रंगाचा असतो, तर दुसरा स्तर स्फटिकासारख्या पेशींचा असतो. ते स्फटिक पांढरा निळा रंग परावर्तित करतात, म्हणजेच बाहेर टाकतात. सर्वात आतील थर हा काळसर पेशींचा असून इतर 2 थरातील पेशींना तो जोडलेला असतो, त्यामुळे सरड्याचं रंग बदलतात. म्हणजे सरड्याची त्वचा ही त्वचेखाली मेलॅनिन रंगद्रव्य असतं ही, आणि मेलॅनिन रंगद्रव्य हे 3 थरामध्ये विभक्त असतं. सर्वात बाहेरचा थर हा पिवळ्या लाल रंगाचा असतो, तर दुसरा थर हा स्फटिकासारखा असतो, आणि तिसरा स्तर हा काळ्या रंगाचा असतो. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रो? तर आपली सर्व प्राण्यांची त्वचा ही मेलॅनिन रंगद्रव्यानं बनलेली आहे. हा मेलॅनिन रंगद्रव्य स्तर हा त्वचेखाली असतो. तर सरड्याची त्वचा ही 3 थरांनी बनलेली आहे. बाहेरच्या जो स्तर असतो तो पिवळसर लाल रंगाचा असतो, म्हणजे त्यामध्ये मेलॅनिन रंगद्रव्ययुक्त पिवळसर लाल रंगाचं असतं. तर दुसरा स्तर हा स्फटिकासारखा असतो. हे स्फटिक पांढऱ्या व निळ्या रंगामध्ये परावर्तित होत असतात आणि ते बाहेर फेकले जातात. आणि सर्वात आतील थर हा काळ्या रंगाचा असतो. तो इतर थरातील 2 पेशींना जोडलेला असतो, त्यामुळं सरडा हा रंग बदलतो. सरडा जेव्हा शांत असतो तेव्हा मेलॅनिन पेशीचा रंग तिसऱ्या थरात येतो, त्यावेळी सरडा पिवळसर दिसतो. पण जेव्हा तो उत्तेजित होतो म्हणजेच घाबरतो किंवा तर घाबरल्यानंतर तो इतर थरात जातो. बाहेरून येणारा प्रकाश परावर्तित होत नाही, त्यामुळे तो निळसर पिवळा दिसतो. तो संरक्षणासाठी खूपच उत्तेजित असेल तर काळ्या पेशीचा रंग सर्वात वरच्या पेशीमध्ये होतो, आणि सरडा हा तपकिरी रंगाचा आपल्याला दिसतो. त्याच्या रंगबदलाच्या गुणधर्मानुसार तो स्वतःचे इतर शत्रूपासून संरक्षण करतो, कारण तो ज्या ठिकाणी वातावरण ज्या प्रकारचं आहे त्या ठिकाणचा रंग हा परिधान करतो. म्हणून सरडा हा नेहमी आपला रंग बदलतो. विद्यार्थी मित्रो, आपण या भागामधील दुसरा प्रश्न पाहत आहोत. थर्मासचे कार्य कसे चालते? आपल्याला माहिती आहे आपण थर्मास वापरतो, प्रत्येक घरामध्ये त्याचा वापर होत असतो. कुठे हॉस्पिटलमध्ये रुग्णांना चहा देण्यासाठी, पाणी देण्यासाठी, त्याचबरोबर आपण परगावी जात असेल तर आपण थर्मासचा वापर हा पाणी नेण्यासाठी किंवा चहा ठेवण्यासाठी त्याचा वापर करतो. तर या थर्मासचं कार्य कसं चालतं? तर विद्यार्थी मित्रो, या थर्मासचं कार्य हे उष्णतेचे संक्रमण, वहन, अभिसरण व प्रारण या तिन्ही मार्गाने बंद करून उष्ण पदार्थ बराच वेळ उष्ण राहील व थंड पदार्थ थंड राहील अशा तत्वावर याचं कार्य चालू असतं. तर विद्यार्थी मित्रो, थर्मासचं कार्य कसं चालतं? थर्मास हे आपण प्रत्येकाच्या घरामध्ये वापरतो विद्यार्थी मित्रो. तर उष्णतेचं संक्रमण, वहन, अभिसरण, प्रारण या 3 मार्गानं उष्णतेचं पदार्थ हा उष्ण राहील, बराच वेळ उष्ण राहील किंवा थंड राहील अशा पद्धतीनं त्याचं कार्य चालतं. हे तिन्ही मार्ग बंद केले जातात: प्रारण, संक्रमण आणि अभिसरण. संक्रमण, वहन, अभिसरण, प्रारण हे मार्ग बंद करून उष्ण पदार्थ हा उष्णच राहील किंवा थंड पदार्थ थंडच राहील अशा पद्धतीनं या तत्वावर त्याचं कार्य चालू असतं. तर विद्यार्थी मित्रो, याची रचना कशा प्रकारची असते या थर्मासची? तर शीतोष्ण पात्र हे एक दुहेरी बाजू असलेली काचेची बाटली असते. त्यातील हवा काढून घेतलेली असते. त्याच्या दोन्ही बाजू चांदीचा लेप लावून चकचकीत केलेला असतो. विद्यार्थी मित्रो, हे शीतोष्ण पात्र असून दुहेरी बाजू असलेली एक काचेची बाटली असते आणि यातील हवा ही काढून
टाकलेली असते आणि दोन्ही बाजूनं चांदीचा लेप लावून चकचकीत केलेली असते. ही बाटली दुसऱ्या एका धातूच्या बाटलीत ठेवलेली असते व तिच्यावर बूच बसवलेले असते. तर इथं आपल्याला या ठिकाणी आकृती पहा. या आकृतीमध्ये याची रचना आपल्याला दिसेल. तर ही शीतोष्ण पात्र एक दुहेरी बाजू असलेली काचेची बाटली असते. त्यातील हवा ही काढलेली असते आणि त्याच्या दोन्ही बाजूच्या चांदीचा लेप लावून ही चकचकीत केलेली असते. ही बाटली दुसऱ्या एका धातूच्या बाटलीमध्ये किंवा ठेवलेली असते, तिच्यावर बूच बसवलेली असते. मग याचं कार्य कसं चालतं विद्यार्थी मित्रो या थर्मासचं? तर विद्यार्थी मित्रो, बाटली किंवा बुचावर ठेवलेली म्हणजेच बाटली ही बुचावर ठेवलेली असल्याने वहनामार्फत उष्णतेचे संक्रमण होत नाही. बाटलीतील हवा काढून घेतल्याने वहन अभिसरण क्रियेनं आतील उष्णता बाहेर किंवा बाहेरील उष्णता आत जात नाही. कारण वहन अभिसरण याच माध्यमाची जरुरी असते. बाटली दोन्ही बाजूनं चकचकीत केलेली असल्याने प्रारणामार्फत उष्णता संक्रमित होत नाही. या बाटलीमध्ये उष्णतेचे संक्रमण तिन्ही मार्गाने रोखलेले असल्याने गरम पदार्थ हा गरमच राहतो. मात्र तिन्ही मार्गाने होणारे उष्णतेचे संक्रमण पूर्णपणे रोखू शकत नसल्याने कालांतराने पदार्थ हा थंड होतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो या थर्मासचं कार्य हे चालू असतं. तर विद्यार्थी मित्रो, पुन्हा एकदा आपण थर्मासचं कार्य कसं चालतं हे पाहूया. यामध्ये उष्णतेचं संक्रमण, वहन, अभिसरण, प्रारण या तिन्ही मार्गानं हे बंद करून उष्ण पदार्थ बराच वेळ उष्णत राहतील, त्याचबरोबर थंड पदार्थ हे थंडच राहतील हे पाहिलं जातं. या तत्वावर हे याचं कार्य चालू असतं. मग याची रचना कशा प्रकारची असते? तर हे एक शीतोष्ण पात्र दुहेरी बाजू असलेली काचेची बाटली असते. त्यातील हवा काढून घेतलेली असते आणि त्याच्या दोन्ही बाजूला चांदीचा लेप लावून चकचकीत केलेला असतो. ही बाटली दुसऱ्या एका धातूच्या बाटलीत स्प्रिंग अथवा बुचावर ठेवलेली असते व तिच्यावर बूच बसवलेले असते. मग याचं कार्य कसं चालतं? बाटली स्प्रिंग किंवा बुचावर ठेवलेली असल्याने वहनामार्फत उष्णतेचे संक्रमण होत नाही. बाटलीतील हवा काढून घेतल्याने वहन अभिसरण क्रियेने आतील उष्णता बाहेर किंवा बाहेरील उष्णता आत जात नाही. कारण वहन व अभिसरण यास माध्यमाची जरुरी असते. बाटली दोन्ही बाजूंनी चकचकीत केली असल्याने प्रारणामार्फत उष्णता संक्रमित होत नाही. या बाटलीमध्ये उष्णतेचे संक्रमण तिन्ही मार्गाने रोखलेले असल्याने गरम पदार्थ हे गरमच राहतात. मात्र तिन्ही मार्गाने होणारे उष्णतेचे संक्रमण पूर्णपणे रोखू शकत नसल्याने कालांतराने यातील पदार्थ हे थंड होतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो थर्मासचे कार्य हे चालू असतं. धन्यवाद. अशाच प्रकारचे काही प्रश्न आपल्याला पडत असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नांची माहिती लिहायची आहे, प्रश्न करायचे आहेत, जेणेकरून त्याचे उत्तर मला पुढील व्हिडिओमध्ये देता येईल. धन्यवाद.